आलेले होते. त्यांनी त्यांची जे काही म्हणणं आहे ते सांगितलं, काय घडलं, कसं घडलं वगैरे जे त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो, आमची एवढेच मागणं होतं, जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं, त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो. त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा त्या बाबतीमध्ये जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला. त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे. पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे. पोलिसांनी पण 11 का 9 काहीतरी नावं दिली होती, त्याच्यातले 9 लोकांना अरेस्ट केली, 9 लोकांना वर कारवाई केली, FIR केली. त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या नावाची नाहीच आहे म्हणून पोलिसांनी सांगितलं आणि एक व्यक्तीचं पण नाव चुकलंय असं त्यांनी सांगितलं. तरी देखील मी गाडगे भेटल्यानंतर मी तिथल्या SP-ना फोन लावला लातूरच्या आणि त्यांना सांगितलं की ही घटना घडली, ही बरोबर नाही. कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अजिबात अधिकार नाही. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचाच वापर आणि कायद्याचाच वापर प्रत्येकाने केला पाहिजे. जो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची आमची चर्चा झाली. इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन. रोहित पवारांनी ट्विट केलं की बरेच मंत्र्यांचे फोन स्विच ऑफ नाही, काही विकेट पडणार असे मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये मी सोमवारी मुंबईला जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचा मंगळवारी कॅबिनेट आहे, त्याच्या आधीच हा निर्णय होईल का? जो काही असेल पक्षाचा तिथं गेल्यानंतर आम्ही ठरवू ना, ते आधी होईल का नंतर होईल, होईल तेव्हा तुला सांगेल. काही मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत, त्यामुळे हे मंत्री फोन बंदच करून ठेवतात आणि अशी शंका त्यांनी ट्विट केलेलं आहे. मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे. जास्तच आरोप करायला लागले. मला माहित नाही, ते तू बघ. आरोग्य विभागाचा एक प्रश्न आहे. 2100 कोटी रुपयाचं एक टेंडर सुमित फॅसिलिटी नावाच्या अमित सोळंकेंना देण्यात आलं होतं अँब्युलन्ससाठीचं. त्यांना काल झारखंडमधून अटक केली आहे. BVG ग्रुपचं जे टेंडर होतं ते काढून त्यांना कुठलाही अनुभव नसताना ते 2100 कोटी रुपयांचं टेंडर देण्यात आलं. तो घोटाळा समोर आलाय. कुठे दिलं? अटक झाली झारखंडमधनं त्यांना. अरे कोणी श्रीकांत शिंदेच्या वेळेस ते दिलं होतं. दिलं नव्हतं, उगीच काहीतरी सांगू नको. एक मिनिट, त्यावेळेस ते चालू होती, प्रोसेस चालू होती, परंतु आचारसंहिता लागली, निवडणूक लागली, त्यावेळेस थांबलं. बाबा असं काय करतो? आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले, आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती. कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही आता वेगळी माहिती देता, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, परवा, पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल. पण एक आहे, तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे, पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही. मी माहिती घेऊन सांगेन. आता सध्या पक्षातनं मुक्त केलेलं आहे. पक्षातनं नाही, सॉरी, पदावरून मुक्त केलेलं आहे. पक्षात आहे, परंतु मी ते पण मला अजून भेटलेले नाहीत.
पण मी त्यांना भेटल्यानंतर मी काय ट्विट केलं पत्रकार मित्रांनो, तुम्ही ते सगळं पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही ज्या भूमिकेतनं चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेतनं, त्याच्यामध्ये हे कुठेही बसत नाही, नियमात बसत नाही, संविधानात बसत नाही, कायद्यात बसत नाही. कुणीही हातामध्ये कायदा घेण्याचं कारण नाही. त्यांचं म्हणणं आहे की अन्याय झाला तर हा दुसरं ऐका दुसरं, मधल्या काळामध्ये मला मुंबईच्या पत्रकार मित्रांनी विचारलेलं होतं, तुमच्यातल्या एका आमदाराच्या भावावर काही त्यांनी फायरिंग केलं म्हणून. त्याच्यानंतरची सगळी वस्तुस्थिती मी माहिती घेतली. 4 लोक होते, त्याच्यामध्ये मांडेकर आडनावाची पण व्यक्ती होती, पण तो त्याचा सक्का भाऊ नाहीये. सक्का भाऊ, अरे सक्का भाऊ नाही म्हणून सांगतो ना, भावकी आहे. तुम्ही काय सांगितलं? 4 भाऊ आहेत असं ते काल म्हणाले. आणि त्याच्यात काही देव असू शकतो, काही चोर. एक मिनिट, नाही त्याच्यामध्ये नाही रे बाबा, मला जी माहिती मिळाली ते चुलत भाऊ आहे. एक मिनिट, त्यांनी काय माहिती दिली ती तुम्हाला माहिती आहे? मला माहिती जी मिळाली ते त्यांचा चुलत भाऊ आहे. मी पोलिसांना सांगितलं, कुणाचा चुलत भाऊ असू द्या, सख्खा भाऊ असू द्या किंवा कुणी असू द्या, कारवाई झाली पाहिजे. सर्वांना त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. 3 का 4 दिवसाचा रिमांड त्यामध्ये मिळालेला आहे. वेपन कसं वापरलं, त्याला अधिकार आहे का काय, त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला सांगितलेल्या आहेत. मध्ये लगेचच तुम्ही बातमी काहींनी लावलेली होती की त्याच्यात एक महिला जखमी झाली. कुणीही महिला जखमी झालेली नाहीये, पण फायरिंगचा आवाज आल्यानंतर एक महिला तिथं बेशुद्ध पडलेली होती, परंतु नंतर ती शुद्धीवर आली. ती धडधाकट आहे, तिथं काही तिला झालेलं नाहीये. पण अशा प्रकारच्या घटना कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये म्हणून SP गिल आणि ऍडिशनल SP बिरादार यांना सांगितलेलं आहे, तुम्ही कुठलाही राजकीय कुणाचा दबाव तिथं येणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही तुमचं काम करा आणि तुम्ही तुमची सक्त कारवाई करा आणि तशा पद्धतीनं जे कोणी दोषी असतील त्यांना जे काही कलम लावायची ती पण लावा. उशीर झाला. कुठल्या आमदार अडचणीत आले? मांडेकरांचाच विषय. एक मिनिट, उद्याच्याला तुमच्या चुलत भावानी कुठं गोळी झाडली तर तुझा काही संबंध आहे का? तुझा काही संबंध आहे का? हे का त्या व्यक्तीने कुठं काही चूक केली का? अनेकांचे अनेक नातेवाईक असतात. इथं आपण आता तुम्ही मला प्रश्न विचारतात, तुम्ही पण माझे लांबनं नातेवाईक ठरू शकतात, कारण अलीकडं सगळीकडे एक मिनिट थांबा. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं? त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाहीये. परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली. तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं, सगळीकडे रकाने आले. आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते. ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो. अन्याय नाही. मी त्यांना एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं. आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे. आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे. त्यांना कृषी खातं देणार दादा परत मिळणार का? कृषी खातं देणार. त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल. आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर
आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ. पुणे शहरात एकही दिवस जात नाहीये. खरं काय? एकही दिवस जात नाहीये दादा. ज्या दिवशी गाड्यांची वाहनांची तोडफोड होती म्हणजे एका सलग 20-30 गाड्या. मी सकाळी आल्या आल्या सीपींना सांगितलं की सीपी, मी मागेही तुम्हाला म्हणालो की काही जण स्वतःची दहशत निर्माण करण्याकरता, गुंडगिरी निर्माण करण्याच्या करता, एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या करता येतात आणि गाड्या, मोटरसायकल, स्कूटर काचा फोडतात, गाड्यांचं नुकसान करतात. हे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होतोय. त्यांना तुम्ही त्या बाबतीमध्ये पकडा. एक अशा पद्धतीचा मेसेज जाऊ द्या की पुन्हा कुणी तशा पद्धतीनं धाडस पण करता कामा नये. हे मी सकाळी पीएमसीच्या पण कमिशनरला, सीपींना सांगितलं, पुणे सीपींना पण सांगितलं. आता मला कळलं की चौबे पण आलेले आहेत. उद्या पीसीएमसीच्या परिसरामध्ये प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये 10 वाजता मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यावर तिथं ते मला आले असतील तर निश्चित भेटतील. मी त्यांनाही सांगेन. दादा, मंत्र्यांचे विकेट खरंच पडणार आहे. सातत्याने बातम्या येत आहेत. कोणी म्हणते 8 मंत्री राज्यात, कोणी म्हणते 8, कोणी 4. संजय राऊत 8. याबद्दल मला सांगता येणार नाही. मी एवढंच सांगेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे. कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला मंत्रिमंडळात काढायचं, हा सर्वस्वी अधिकार त्या राज्याच्या प्रमुखांचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असतो. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब काय तो निर्णय घेतील. नाही, ते त्यांच्या कामाला गेले. नीती आयोगाने काल एक कार्यक्रम होता तिकडं. त्याही बद्दल काल सांगितलं. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं. ते सब कॉन्ट्रॅक्टर होते. कॉन्ट्रॅक्टरची बिलं आम्ही देतोय. त्याच्यामध्ये एखाद्या तुम्ही प्रमुख कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तुमच्या हाताखाली कोणी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्ही दिलेला असेल तर त्याचा राज्य सरकारचा दुरान्वय पण संबंध नसतो. कारण आमचं जे काय अग्रीमेंट झालेलं असतं ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर झालेलं असतं. परंतु सध्या विरोधक असा कुठला मुद्दा निघाला तर दचा मा करायचा, अशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललेलं आहे. त्यामध्ये एक मिनिट, तो जरी सब कॉन्ट्रॅक्टर असला तरी प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. मी ती घटना घडली, ती दुर्दैवी घटना आहे. ती अतिशय मनाला वेदना देणारी घटना आहे. पण त्यांनी कुठल्या मेजर कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करत होता आणि त्यांनी त्याचं का बिल दिलं नाही, त्याला कारणं पण वेगवेगळी असू शकतात. परंतु त्याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय आपण त्याबद्दलचं काही मत व्यक्त करणं हे उचित दिसणार नाही. पण मी काल ज्यावेळेस माझी चीफ सेक्रेटरी आणि बाकीच्यांच्या बरोबर एक मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली तर तो डायरेक्ट राज्य सरकारच्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित नव्हता. एअरपोर्टचं पॅकेज ठरलंय काय? पुरंदर विमानतळाच्या बद्दल मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे की तिथं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांना विश्वासामध्ये घेऊन ते विमानतळ करायचं. कारण उद्याच्या 50-100 वर्षाचा विचार करता आपलं विमानतळ हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीतलं विमानतळ आहे. आपण तिथं टर्मिनल म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलं, 500 कोटी रुपये खर्च करून पंतप्रधानांनी. पण तरी देखील कधी 10 वाजेपर्यंत आज विमानं उडवायची नाहीत. उद्या आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात. कारण शेवटी ते संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला 2 धावपट्ट्या असणारं विमानतळ, कार्गो, त्याच्यानंतर इंटरनॅशनल, नंतर आपल्या डोमेस्टिक, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं पुण्याचं, पिंपरी चिंचवडचा आणि या सगळ्या परिसराचा पॉप्युलेशनचा विचार करता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर या 5-6 जिल्ह्यांचा विचार करता एका विमानतळाची गरज आहे. आपण अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या, परंतु आता तरी सध्या सासवडच्या शिवाय दुसरी कुठली जागा पुण्याच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळत नाही. निश्चितपणे तिथल्या काही गावकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांना आम्हालाही नाराज करायचं नाही, पण त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना पुन्हा त्यांची शेतीवाडी इतर ठिकाणी करता आली पाहिजे. त्यांची घरं पुन्हा, माझ्या माहितीप्रमाणे आता जो काही एरिया मी कव्हर करतोय त्यामध्ये कदाचित एकही गाव
जात नाहीये. नवी पहिला आपण जास्त एरिया घेत होतो, आता कमी केलाय. आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये एकही गाव जात नाही. आणि त्यांचं पुनर्वसन पण आपण त्याच परिसरामध्ये करतोय. त्याच्यामुळं जसं आपण आता टाउन आपल्या एमआयडीसीला सुरू केलंय, अनटेक सुरू केल्यापासून एमआयडीसीला बऱ्यापैकी लोक प्रतिसाद द्यायला लागलेल्या आहेत. त्याच धर्तीवर कलेक्टरांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत. आता अधिवेशन चालू असताना त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. माझं तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून माझं त्या भागातल्या जनतेला आव्हान आहे, ते पण आमचीच लोक आहेत. तुम्ही कृपा करून त्याच्यातनं गैरसमज करून घेऊ नका, त्याच्यातून गैरार्थ काढू नका. आपल्याला आपल्या शहराच्या आणि या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातनं ती जागा जर विमानतळाच्या योग्यतेची निघालेली आहे, त्यामुळं आपल्याला तिथं विमानतळ करावं लागणार आहे. पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तुमचा अतिशय व्यवस्थितपणे पुनर्वसन आम्ही करू. कुंदमाळ्याच्या पुलाबाबतचा जो अहवाल तो अहवाल आलेला आहे, त्याच्याबद्दल पण शासनाने योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यात तुम्हाला मागेच तुम्हाला सांगितलं का मुंबईला सांगितलं आता लक्षात नाही, परंतु त्यामध्ये सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केलेली आहे. त्याच्यावर आता जिल्हाधिकारी यांच्या वरचे सेक्रेटरी असतात. त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी आता सचिव महोदयांना देतील आणि ती पाठवली पण. आणि त्याचा अहवाल मग सचिव महोदय माहिती घेऊन सभागृहात जे उत्तर बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेले त्याच्याबद्दलचा अहवाल आल्यानंतर आम्ही वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवू. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.